मैं दुनिया फुला दूंगी तेरी चाहत में। कोण टपकलं काय ना बाई, एकटी आवरून राहिले. आले आले ला 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 ला. मैं तुझको मानूंगी मेरी चाहत में. आली आली. येऊ का शांताबाई घरात? हा ये ना ये ना ये ना. आलो. काय रे बारक्या, काय नाही. एवढा खडा 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 दार कशाला वाजून राहिला कधीचा? एक तर मला जायची काय आणि तुझं चाललं दरवाजा वाजवायचं खडा खडा. काय काम काढलं? काम होतं म्हणून आलो मी. बरं बस पटकन बोल. मला आहे ना एवढा वेळ नाही बाबा. ते मैत्रिणींनी बोलावले, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ना. हा तिकडे जायचंय मला. तुला काय झालं? कुणी मेलं का काय? तुझं एवढं तोंड सोडून राहिला तू. तसंच झालं आता माझं, काय सांगायचं. बया कोण गेलं? गेलं नाही, हा तर माझ्या आता बायकोची वेळच तशी आली तर काय सांगू. म्हणजे माझ्या बायको आहे ना हा आजारी पडली. हा दवाखान्यात नेली तिला तपासायला. हा. एक आजार कळाला तर परत दुसरा आजार, असे आहे ना तिला 10-12 रोग झाले. बापरे. म्हणजे एकाएकी काय झालं? तू बायको ती पप्पी हा पप्पी. आणि ती तर चांगली होती. आता 2-3 दिवस झाले तेव्हा मला तर दिसली तिला दारात उभी होती. नाही 3 दिवसापूर्वी चांगली होती, हा पण काल अचानक ती घरात चक्कर येऊन पडली. हा तशी दवाखान्यात नेली. हा. मग एक रोग लगेच तासाला एक रोग निघायला लागला. बापरे. बाया मग तुझ्या डोक्याला तर बारके टेन्शनच झालं रे. एकटे ना तुला सांगू का, दिवस लय कडू काय चालले बाबा. माणसाचं कधी काय होईल, कधी कोण पुचकल भरोसा नाही बाबा. नाही ना. मग आता तू बायको परमात्म्याच्या दारात इकडं का आला बंबा मारीत चालला? काय ते डॉक्टर म्हणला हा ती वाचल म्हणला, हा. पण त्यासाठी आहे ना तुम्हाला 2 लाख रुपये खर्च करायला लागल. बापरे 2 लाख. हा बया बारक्या, हा. आता 2 लाख रुपये तुझ्याकडं कसे येणार? हा तुला तर कवडीचं काम नाही, शेती करीत नाही, काही नाही. बापाने आहे थोडीफार शेती ठेवेले, तू कुठं कंपनीत नाही, कुठं नाही, काही नाही कामाला. आणि तुला 2 रुपये का होता पाय नाही तेव्हा 2 लाख का आता तुझी गोळा व्हायची तेव्हा तुझी बायको. हा म्हणून आहे ना हा. मी तुमच्याकडे आलो शांताबाई. का ना? म्हणलं तुम्ही मला जर मदत केली तर बरं होईल. पाया पडतो पाहिजे तर. काची मदत करू मी? पैशाची. पैशाची? हा. बापरे तुला मोठं साकडं टाकलं रे बारक्या. या बा कसं सांगू का बारक्या, या बा कोणाच्या बी सुखा दुःखात उभं राहा. तेव्हा म्हणलं तुझ्याकडून पैसे घ्यावं, आज ना उद्या देईन तुला मी. एक तर तुझी परिस्थिती चांगली आहे, तुझा नवरा बाहेर कामाला आहे. तुम्हाला आहे ना 2 लाख म्हणजे किरकोळ आहे. तुमचे एवढे मोठे बंगले, गाड्या गोड्या, मोठे लोक तुम्ही. त्याच्यामुळे आहे ना पैशाला काय कमी आहे तुम्हाला. हा बारक्या, आता कसं आहे माहितीये का, तू म्हणतो ते बरोबर आहे बाबा. या बा कोणाच्याही बी ना सुखात नाही गेलं तरी चालेल, पण दुःखात गेलं पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी ना दुःखामध्ये मदत केली पाहिजे, हे मला पटतं बरं का. पण तुला सांगू का बारक्या, सगळे व्यवहार बाबा ते मेल्या मानवऱ्याच्या हातात आहे. तो किती डेंजर आहे, किती खडूस आहे माहिती आहे ना. आणि सगळे पैसे त्याच्याकडे राहतात, माझ्याकडे कुठं काय राहतं तवा. नाही पण शांताबाई तुम्ही जर सांगितलं ना तो देईल लगेच मला. देईल पण आता नाही तर तुम्हाला पाहिजे म्हणून सांगा, ते नाही म्हणणार नाही ना. हा शांताबाई पाव माझ्या बायकोचा आहे ना जीवन मरणाचा प्रश्न आहे, काहीतरी करा तुम्ही. हा नाही करायला तर पाहिजे, कारण कसं आहे माहितीये का बा, शेवटी बायको महत्वाची बाबा. बारक्या बाईला कसं नवरा महत्वाचा आहे, तसं नवऱ्याला बायको महत्वाची. या जगात कुणी कोणाचं नसतं. माझा जीव मस्त तुटतो बारक्या, आता ते तोयसाठी खरंच जीव तुटतो बाबा. पण कसं आहे माहितीये का,
पैसे नाहीच येत आता काय करावं बाबा. बघा मी तुमचा ना रुपया रुपया परत देईन मी, पण बघा तेवढं माझ्यासाठी खरंच बघा. आपण थांब थोडासा मी विचार करते, तुला सांगते लगेच. म्हणजे हाय का असं बघते ना, पैशाचा अंदाज लावते नाही का. बरं बया बारक्याचं तुलाच बारीक तोंड झालं बाई. एवढं एवढं बायको आजारी वाटतं नाही तर असा कधीच राहत नाही तो दुःखी. संधीचा फायदा घेतला पाहिजे. बसलाय. पैसे लागत का तुला? ठीक आहे. बारक्या पैसे लागत का मग तुला? हा ना. बरं एक काम कर. काय? या बा तुला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे. मी एकदम परोपकारी बाई आहे. हा तुला पैसे देते बाबा. जाऊ तुझी बायको जाऊ वाच सुखाची राहू नाही का. तुला मी पैसे देते. किती? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये देते. पण तुला एक काम करावं लागेल माझं काम. हा तुम्ही काय पण काम सांगा, मी एका पायावर काम करतो. हा ना. हा काय सांगा ते काम करेन मी. हा का. हा बर मग काही सांगेल ते काम करशील ना तू. हा मी काय म्हणते बारक्या. हा मला आहे ना थोडं प्रेम दे. काय म्हणलं शांताबाई? प्रेम प्रेम. प्रेम? ए बारक्या कुठं चालला? कुठं चालला? काय माझं मला आहे ना तुम्ही कोड्यातच टाकला हो. इथं बस. बसून नाही मी उभाच बरा आहे. अरे तुला 2 लाख रुपये देते. हा पण त्या 2 लाखाच्या बदल्यामध्ये मला थोडं प्रेम देशील का असं विचारलं तुला. तू तिकडे चालला बाबा वारीत. शांताबाई असं चांगलं वाटतं का? तुम्ही खुशाला पैशाच्या बदल्यात प्रेम मागायला लागला. तसं काय ती प्रेम देता येईल का सांगा बरं मला तुम्ही. नाही देता येणार का तुला प्रेम? नाही. नाही. हा ना. आणि मग बारक्या ज्या रस्त्याने आला ना त्या रस्त्याने परत जाय. गाड्या घोड्या पाहून जाय. बायकोला दवाखान्यात नाही पैसे घेऊच नाही कोणाकडून बी जाय. निघ. मी जर विचार केला हायला पण माझी बायको मरणाच्या दारात आहे, मग मी पैसे आणायचे कुठनं? कसे आणायचे? नाही एक तर माझे आई बाप नाहीत, ते बिचारे मरून गेलेत. हाय तेवढी एकुलती एक माझी बायको आहे आणि तिच्यासाठी जर मी हे नाही केलं तर माझा जगून काय फायदा आहे? नाही तिला काय जर कमी जास्त झालं तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? नाही मी माझ्या बायकोसाठी आहे ना काही करायला तयार आहे. शांताबाई बोलते त्या गोष्टीला आहे ना मी तयार होतो. जर मी तयार झालो तर मला पैसे मिळतील. ए बारक्या निघ ना. कशाला तिथं वट 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 करून राहिला रे कधीचा दरवाजा मध्ये? नाही आलो ना. निघ ना बाबा. कशाला आला तू रिटर्न? नाही शांताबाई तुम्ही म्हणताय ना त्याला मी तयार आहे. काय म्हणतो? म्हणजे मी म्हणले प्रेम दे त्या गोष्टीला तू तयार आहे बारक्या? आता तयार आहे. बया बारक्या तू खरंच चांगला आहे रे बाबा. नाही पण शांताबाई तेवढं ती पैशाचं लक्षात राहू द्या. लगेच ना आपलं काम झालं का लगेच पैसे तुझ्या हातात. मग मी देतो प्रेम. ते मागास म्हणला असता तिकडे जाऊन काय वटवट करीत होता? विचार करत होतो जरा. त्याच्यात काय एवढा विचार करायचं? बायको तिकडं मरणाच्या दारामध्ये तू प्रेम द्यायला एवढा विचार करून राहिला काय तू बारक्या? तसं नाही शांताबाई, मी माझ्या बायकोला सोडून आहे ना अजून परक्या स्त्रीला कधी हात लावला नव्हता.
हा हा आता लाव ना. हा तुला सांगू का बारक्या, मी का म्हणले माहिती का प्रेम द्यायचं? का बरं? मला सगळं आहे रे, गाडी आहे, बंगला आहे, धन दौलत, इस्टेट सगळं आहे, पण नवरा पण आहे. नवरा नाही असं नाही, मला नवरा पण आहे, पण प्रेम नाही भेटत ना. नवरा उठला का सारखा पैशाच्या पाठीमाग, रोजचा मरणाचा पैसा कमीतो, पण जे शारीरिक सुख पाहिजे ते भेटत नाही ना. उठला का चालला, उठला का चालला. तसंच असतं ना, पैसा असेल त्याला सुख नाही भेटत, ज्याला सुख आहे त्याला पैसा भेटत नाही, असं आहे. असं आता तुझ्यावरून पाय बरं. आता मला मस्त सुख आहे पण पैसा नाही बायकोला नीट करायला. मग ते कसं आहे, नवऱ्याचं प्रेम भेटत नाही ना मला, म्हणून तुझ्याकडून प्रेम घेऊ राहिले. नाही तर तुझ्याकडून कशाला प्रेम घेतलं असतं? माझा नवरा एवढा चांगला सुंदर असताना तू काय एवढा सुंदर आहे का? माझा नवरा एवढा आहे का सांग बरं बारक्या? नाहीये ना. पण काय करायचं, त्याचा सुंदर त्याचा काय फायदा आहे? मला प्रेमच भेटत नाही तर. बरोबर आहे ना? चला मग प्रेम देतो ना मग. तसा तू बी सुंदर आहे बरं का बारक्या. छान आहे, मला आवडतो. एवढ्या गुदगुल्या होत्या का बारक्या तुला? काय करणार. घरात येडा नको. घरात का? चला मग जाऊ. शांताबाई, कसं वाटतंय? लय भारी वाटू राहिलं रे बारक्या. दिसायला फक्त बारक्या आहे, पण बाबा 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 लय डेंजर आहे. मजा आली ना? मजा आली बाबा. शांताबाई, पण आता मला 2 लाख रुपये द्या बरं का? बाबा चाल ना बाहेर. बस बस. लय भारी वाटलं रे. चला. बारक्या, घामच काढला बाबा तू. तुला पैसे लागत आहे ना? ये इकडं. आलं. शांताबाई, तेवढं ते आपलं बघा ना, 2 लाख रुपये. बारक्या, तुला ते पैसे द्यायचे ना रे? थांबा 2 मिनिटं, आलेच मी. बरं. हॅलो. मी काय म्हणते, मला एक 2 लाख रुपये टाका ना फोन पे वरती. काय नाहीये? बापरे. कशाला लागत आहे? ते लागत होते थोडस शॉपिंगला जायचंय ना, त्याच्यामुळं. बरं ठीक आहे ठेवा. तुम्ही नुसते वासवास करू राहिले, एवढ्या साड्या घेतील, एवढी शॉपिंग करतील, कशाला फालतू पैसे खर्चतील. आणि बरं ठीक आहे, नका बाई बडबड करू, जाऊ द्या. रोज देते ते पैसे आहे ना, रोज देते ते पैसे पण आहे कपाटात ठेवले. त्याच्यातून देऊ का? ठीक आहे, ठेवू का? बारक्या, काय झालं? ते तुझ्या का मोबाईल आहे का? घरी. ते फोन पे चालू आहे का तुझं? आहे ना, चालू आहे ना. अरे बाबा, ते तुला पैसे द्यायचे होते, तुझ्या फोनवर फोन पे टाकायचे होते. नवऱ्याला फोन केला होता इतक्यात, म्हणलं अहो मला अर्जंट 2 लाख रुपये टाका. खसक्या नवरा तिकडून असा खेकसला. का बरं? मला म्हणा शांते,
सारखे पैसे पैसे, साड्या घेती, मेकअप करती, हे करती, ते करती, पार्लरला जाती. अहो म्हणलं त्याच्यासाठी नाही पाहिजे, दुसऱ्या कामासाठी पाहिजे. म्हणलं दुसरं काय काम आहे? मग सांगायचं ना ते. हा सांगायचं ना ते? आपलं हे कामाचं काहीतरी सांगायचं ना ते म्हणजे काय सांगायचं बारक्या? का आम्ही दोघं जण गुलू गुलू करीत होतो. बारक्याने मला प्रेम दिलं, नवऱ्याचं हे सांगू का नवऱ्याला फोनवर? आणि त्याला द्यायला 2 लाख रुपये पाहिजे हे सांगू का नवऱ्याला? नाही नाही आणि मग असलं नाही. असा खेळ कसला तिकडून ठेवा मला म्हणा फोन. मी इथं कंपनी मध्ये आहे, उगा कामाचं डिस्टर्ब करू नको. आणि दिला बाबा ठेवून. फोन ठेवून दिला. हा आणि त्यांनी नाही दिला. एक फुटकी कवडी सुद्धा नाही टाकली माझ्या फोन पेवर. त्याच्यामुळे आता तुझ्या फोन पेवर पैसे टाकायला माझ्याकडे पैसेच नाहीये बारक्या. पैसे नाही नाही ना. मी तर मोठ्या आशेनं आलो होतो पैशासाठी खरं. आणि ते कुशल शांताबाई तुम्ही म्हणताय की पैसे नाही. शांताबाई हा तुम्ही तर माझ्याकडून प्रेम घेतलं होतं. आधी सांगायचं होतं ना मला. आता आधी काय सांगायचं होतं? मला काय माहिती नवरा तिकडून एवढं ओरडणार आहे माझ्यावर. मला वाटलं नवरा पैसे देईल, ते दिले का लगेच तुमच्या फोन पेवर टाकून देईल. आणि नवरा देत नाही तर आता मी काय करणार आहे? तुम्ही सांग, तू सांग बारक्या. माही काही चूक आहे का त्याच्यात? नाही बरं मला फुकट राबवून घेतला. बरं मला माझ्याकडून फुकट प्रेम घेतलं. अय फुकट प्रेम घ्यायचं काय एवढं त्याच्यात? तू बी खुश झालास ना? मी माझ्या बायकोसाठी खरं प्रेम दिलं, नाही तर मी दिलं नसतं. खुश व्हायसाठी नव्हतो आलो, हा मी पैशासाठी आलो होतो. आता बाई हा हे तुम्ही चांगलं नाही केलं बरं का. हा असं नव्हतं वागायला पाहिजे. मग आता काय करू मी? डोक्यात काय माझ्या दगड घालतो का मग? हा मोठ्या आशेनं आलो होतो मी. अरे बाबा आशेने आला होता, पण आता तू पाहिलं ना, तुझ्या समोर फोनवर बोलले ना मी नवऱ्यासोबत. नाही म्हणतोय तर तुला कुठून पैसे द्यायचे एवढे? एक तर पैसे नाहीचे नाही, वरनं माझी इज्जत गेली. एक तर पैसे नाहीचे नाही, वरनं माझं फुकट प्रेम घेतलं तुम्ही. अरे बारक्या, तू काय एवढा लय मोठा हँडसम नाही लागून गेला तुझं फुकट प्रेम घ्यायला. तुला पण मजा आली ना? हा काय लावला तू पण हे करीत होता ना. तू निघ आता, माझा नको टाइमपास करू बाबा. हा गरज संपली, सगळं संपलं. अरे बारक्या, हा काय अशी मला हलू राहिला तू? नाही माझी चांगली जिरली म्हणलं. जिरली ना? हा. तुला मी सांगू का बारक्या? हा हे बघ, ते बायकोला आहे ना दवाखान्यात नाही बर का. बायको माणसाला लय महत्वाची असती बाबा. बायको आहे तर सगळं जग आहे. हा विलाज कर एखाद्या सावकारा बिवकाराकडे किंवा एखाद्या मित्राकडे पाय पैसे आणि तिला दवाखान्यात न्या. राग नको येऊन देऊ बर का बारक्या. हा जाय मग बारक्या. हा हा हे जर मला आधी सांगितलं असतं ना, हा तर मी एखाद्या मित्राकडे गेलो असतो, एखाद्या सावकाराकडे गेलो असतो, हातापाया पडलो असतो, याजनं पैसे घेतलं असतं. पण एवढा वेळ माझा इथं फुकट गेला का नाही? फुकट माझा पण वेळ घेतला ना तू एवढा. मी घेतलं का? तुम्ही घेतली चांगली मजा मारून. अय बारक्या, हा लय बोलू नको बर का. आला त्या रस्त्याने परत जाय, निघ. हा ते माझं नशीबच वाटोळं झालंय म्हणायचं. नशिबाचं कसलं? तुला द्यायचीच होते बाबा. आपण एका गावात राहतो, मला का वाटतं ना तुझ्याशी असं वागावा. पण काय करणार आता? तू पण पाहतो ना नवरा किती खडूस आहे माझा. मोठे तेवढे खोटे आहेत, माहिती आहे. हा हा जाय रस्त्याने बडबड नको करू. गेला बाई बारक्या एकदाचा. आता या बारक्याची 2 रुपये द्यायची लायकी नाही याला. आणि हा 2 लाख रुपये माकडं मागू राहिला. हा याला 2 लाख रुपये द्यायला काय मग डोक्यात पाणी झालं का? बरं माणूस देईल मी सुखा दुखाला, तर हा परत देईल याची काय गॅरंटी आहे? हा मरू दे तिकडं. दिला बाई कटून. माकडं पैसे होते कपाटामध्ये मस्त 1.5-2 लाख रुपये पडेले. मानावरा रोज देत राहतो पैसे मला, मी तसेच सासून ठेवले. पण मग या बारक्याला कशाला देऊ? यांनी परत नाही दिले, मग काय करायचे? दिलं काढून. त्याला म्हणले नवऱ्याने फोलकट केला, नवरा देतच नाही, तर मी काय करू? गेला निघून. मरू दे तिकडं. पण नाही ना, बारक्याचं प्रेम घेतलं बाई, थोडंसं बरं वाटलं. नवरा प्रेम देत नाही ना, म्हणून मी असं करावं लागतं बाई, काय करू? चला आता जाते, मस्त चहा करून पिते.